आणि नक्कीच मॅच सुरू व्हायच्या पहिले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज ओव्हल. टाळा झाला पाहिजे सूरज ओव्हल साठी. फारच अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. अप्रतिम ऑल ओव्हर कामगिरी, बॅटिंग झोन असो, फिल्डिंग झोन असो आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवला. तर सूरज ओव्हलला इन्व्हाइट करेल की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल कलेक्ट करायचा. मॅचला सुरुवात झाली या मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आला. जर आपण पाहिलं सूरज ओव्हाळ बॅटचा गडा लागला नक्कीच या ठिकाणी. जर पाहिलं की पहिला धाव या ठिकाणी घेतली जाते संघाचा श्री गणेश आहोत असताना नक्कीच निश्चितपणे पाहायला मिळतं. नक्कीच सूरज ओव्हाळला विनंती असेल की नक्कीच निश्चितपणे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल कलेक्ट करायचं. परेश गायकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या शुभ असते सूरज ओव्हाळला या ठिकाणी निश्चितपणे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल कलेक्ट करायचं. तत्पूर्वी अगोदरची मॅच जी झाली होती त्याच्यामध्ये नुरा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याला देखील इन्व्हाइट करेल की त्याने देखील यायचं आहे. तब्बल 14 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी. परेश सर 2 मेडल 2 ट्रॉफी घेऊन या. सर्वप्रथम आपण नक्कीच नुरा याचं सूरज ओव्हाळला नक्कीच स्टेजवरती इन्व्हाइट करेल की चांगला खेळ. परेश गायकर सर तुमच्या शुभ असते निश्चितपणे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल या ठिकाणी नक्की सर्वप्रथम नुराला देऊया. कारण काय झालं पाहिजे नुरासाठी देखील. त्यापूर्वीची मॅच या ठिकाणी निश्चितपणे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला होता. सूरज ओव्हालसाठी देखील तितक्याच टाळ्या. कारण ऑल अराउंड परफॉर्मन्सचा जर विचार केला ना अप्रतिम खेळी. सूरज ओव्हालशी नक्कीच संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मॅच कशी झाली हे तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. आम्ही सर्वांनी बघितली शेवटच्या बॉलपर्यंत मॅच झाली आणि नंतर आपण आयोजनाबद्दल देखील ऐकू. मॅच अतिशय चुरशीची झाली कारण की समोरचा संघही मतलब तितकाच बलाढ्य आहे. जिहाद खान झाला, सागर होऊ झाला, त्यांचा एक प्लेअर तर नाही अरब शेख. तरी पण आम्हाला माहिती होतं की मॅच जर आम्ही तर टाईट खेळलो तर नक्कीच जिंकू. आम्ही प्रयत्न चांगले केले त्यामुळे जिंकलो. समोरच्या टीमला पण हाडलं. आणि तदनंतर आयोजनाबद्दल काय सांगाल. पिसेकर आपल्या बदलापूरमधलं सर्वात चांगलं ग्राउंड डे नाईट टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यात आली आहे. काय सांगाल एकंदरीत. नक्कीच पूर्ण BTCLला दरवर्षी पिसेकर वरती खेळण्याची सुवर्ण संधी PP किंवा ही सर्व कमिटी करून देते. सर्वप्रथम त्यांचे थँकफुल पूर्ण. आणि आयोजनाबद्दल बोललो तर सर्वांना एवढी सुंदर संधी भेटते त्याच्यामुळे त्याच्या संधीचं सोनं केलं पाहिजे. बस अजून काय नाही मला. थँक्यू. आणि नक्कीच ऑल द बेस्ट नेक्स्ट वाटचालीसाठी. सूरज ओव्हालला आपण ऐकलात आणि नक्कीच वळूया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये ही महत्वाची लढत रंगत असताना नक्कीच धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर धावसंख्या तब्बल स्कोरबोर्ड वरती नक्कीच पाहायला मिळते. 3 चेंडू 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात आणि चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे म्हणावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी नक्कीच 10 धावा कुटण्यामध्ये यश संपादित झालं. हा फटका, या फटक्यासाठी मात्र 9 धावा देखील कमी पडतील. हा येतोय A1 क्वालिटीचा दिमागदार दर्जेदार फटका. षटकार इन द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. चेंडूला भिरकावून दिलाय ग्राउंडच्या बाहेर. काय ताकदीचा वापर केला. प्लॉट मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये टाकवण्याचं काम या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे बॅटिंगच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. फारच अप्रतिम गोलंदाजी जर आपण विचार करतो
संघाचं पहिलं षटक तब्बल 20 धावा कुटण्यामध्ये यश संपादित केल्या. अत्यंत अग्रेसिव्ह माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये यदवंशी संघ नक्कीच खेळताना पाहिला आणि गॅलेक्सी एज्युकेअर संघाला मात्र पहिल्याच चेंडू पासून बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज या ठिकाणी नक्कीच एकच धाव मिळेल. लेफ्ट अँड राईट इन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मागच्या मॅचचा हिरो या ठिकाणी विजय गुप्ता जर आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. हॅट्रिकवर देखील होते, पण थोडीसे झेल मध्ये एफर्ट्स कुठेतरी कमी पडले, त्याच्यामुळे हॅट्रिक मात्र संपादित झालेली नाहीये. पण जर आपण पाहतोय ना, तर मात्र विजय गुप्ताच्या खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर नंतरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकाचा विचार करतो, धावफलकावरती 23 धावांची नोंद या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. फटका हवेमध्ये जर आपण पाहिलं, क्षेत्ररक्षक बाहेर जाऊन कॅच पकडतील, षटकार आला. फलंदाज या ठिकाणी नक्कीच आज मूड मध्ये आणि या ठिकाणी बॉलरचा मूड मात्र घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी केला जातो. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 29 या आकड्यावरती. लाजवाब फलंदाजी, दर्जेदार फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आल्यानंतर पहिल्या चेंडू पासून कशा प्रकारे घनागती हल्ले केले जातात हे पाहणं देखील मजेशीर आहे. पण विजय गुप्ताला नक्कीच कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं असेल, कारण गॅलेक्सी एज्युकेअर संघाला कुठेतरी शिरकाव करायचा असेल मॅच मध्ये, तर मात्र या ठिकाणी तशी गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र घुटना टेकर तमाशा देख, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू गरंगळत सीमा रेषेच्या लगत चाललाय. हा येतोय दर्जेदार फटका, चौकार. येस डीजे. फटका कडक आहे, फटकाला जवाब आहे. फटका स्टेडियमच्या बाहेर आहे. हा येतोय पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे. गुप्ता स्ट्राइक वरती. हा देखील फटका लाजवाब आहे, सरळ खेळून काढलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय सलग येणारा दिमागदार दर्जेदार फटका. हाय हँडसम षटकार. हॅलो, संघाची धावसंख्येचा विचार करतो 45 धावा या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आता मात्र जर आपण पाहिलं, तेजस राऊत सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
वादळाच्या वेगाने मात्र धावा एकवटण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या षटकाचा विचार केला 20 धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, दुसऱ्या षटकामध्ये देखील पॉवर प्ले मध्ये 25 धावा. टप्पा वाढत चाललाय आणि टप्प्यामध्ये आलेला चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच बाहेर भिरकावला जातो. कारण जर आपण पाहतोय ना की तेजस राऊतच्या बॅटिंग मध्ये दमखम आहे आणि तो दमखम दाखवत असताना नक्कीच तेजस राऊत इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पण समोर आता मात्र एक गॅलेक्सी एज्युकेशनच्या माध्यमातून ब्रह्मास्त्र काढण्यात येते. मयूर दिवेकरला आपण पाहिलं तर असे खेळाडू जेव्हा टुर्नामेंट्स खेळतात, तेजस राऊत असो, मयूर दिवेकर असो, जियाद खान असेल किंवा भरपूर सारे खेळाडू, देवेंद्र असेल, सूरज ओवाळ असेल, म्हणजे हे खेळाडू ना स्पर्धेची नक्कीच भरपूर नावं अशी आहेत जी सगळ्यांची घेऊ नाही शकत, पण भरपूर खेळाडू असे आहेत ना ज्यांच्यामुळे ही स्पर्धा कुठेतरी एक ओळखली देखील जाते आणि स्पर्धेमुळे खेळाडू असतात. आणि जर आपण पाहिलं BTCLने जो प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न, म्हणजे सीझन 1 पासून जर आपण पाहिलं ना की सर्वांना एकत्रित आणून एकत्रित खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बदलापूरमध्ये तर प्रथमच BTCLच्या माध्यमातूनच केला गेला. 2021 पासून जर आपण पाहिलं तर नक्कीच BTCL नावारूपाला आली आणि त्याच्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलंच नाही. आयोजकांचं देखील तितकंच कौतुक असतं प्रत्येक सीझन मध्ये की प्रत्येक सीझन मध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच BTCLच्या माध्यमातून होत असतो. त्याच्यामुळे जे खेळाडू आहेत ना त्यांना देखील प्रोत्साहन मिळत असतं की आपण काहीतरी यावर्षी वेगळं पाहायला मिळेल, पुढच्या वर्षी वेगळं पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये उत्साहामध्ये खेळाडू देखील आपलं सर्व झोकून देतात आणि अशा प्रकारच्या इनिंग्स, अशा प्रकारचे नॉक्स पाहायला मिळतात. तेजस राऊतकडे बघत असताना नक्कीच आता स्ट्राईक वरती एक चांगलं बॅटल मैदानाच्या मध्ये, मयूर दिवेकर वर्सेस तेजस राऊत. बॅटची गडा घेतली आहे, बॉल मात्र थांबणार की नाही ह्याच्यामध्ये शंका आहे. मिसफिल्डच्या स्वरूपात हा येतोय, नशिबाचा चौकार. येस टीज दावा. चांगलं सेन्सिबल क्रिकेट, कारण त्याला माहिती आहे मयूर देवीकरचं षटक संपल्यानंतर मला फार असे बॉलर्स आहेत ज्यांना मी टार्गेट करू शकतो आणि कॅपिटलाइज करू शकतो मॅच मध्ये की स्कोर मॅक्सिमाइज, म्हणजे अशा प्रकारे स्कोर नेऊन ठेवू शकतो की माझ्या बॉलर्सला देखील एक स्पेस मिळेल की त्यांच्या झोन मध्ये ते बॉलिंग करतील. तेजस राऊत पुन्हा एकदा बॅटिंग साठी. हा मात्र फटका हवेमध्ये आहे, षटकार आहे, षटकार आणि फक्त षटकार आणि तेजस राऊतची 50 या ठिकाणी नक्कीच पार पडते. वॉट अ नॉक बाय तेजस राऊत. 15 चेंडू मध्ये 54 धावा. के संग संग संभल ना, हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल. मुझे लेके साथ धन्यवाद. नक्कीच हवा के साथ साथ, पण नक्कीच क्या बात आहे. कारण जर आपण पाहिलं ना की हवा के साथ चेंडू मारला जातो आणि हवेच्या विरोधात देखील चेंडू मारला जातो. अशा प्रकारची बॅटिंग तेजस राऊतच्या माध्यमातून न थांबणारा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत. सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान, हीच मोठ्या खेळाडूची खासियत आहे. आता षटकार आलाय, आता घाई करायची गरज नाहीये. जेवढा धावा ओव्हर मध्ये पाहिजे त्या तेवढ्या धावा आल्यात. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 14 धावा कुठल्या गेल्यात वैयक्तिक आपण पाहतोय. तेजस राऊत 16 चेंडू मध्ये 55 धावा आणि बंटी यादव जशी सुरुवात पाहिजे, जशी साथ दिली पाहिजे, 3 चेंडू 3 धावा. आणि जर टोटल स्कोरबोर्डचा विचार करतोय तर 3 षटकांमध्ये 59 धावा, बिनबाद 59. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण जर आपण पाहिलं ना इथून पुढे आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस आहेत. नाईट आहे,
पण नक्कीच एक टफ फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉलर या ठिकाणी नक्कीच झुबेरला आपण पाहतोय. मयूर दिवेकरचं कुठेतरी नक्कीच आपण तो म्हणाल की इंजुर्ड आहे. नक्कीच थोडंसं दुखापतीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील केला जातोय. पण इथे पूर्णपणे फिट अँड फाईन खेळाडू तेजस राऊत पाहायला मिळतोय. नक्कीच 5 धावा मायनस होतील कारण परफॉर्मन्स ओव्हर होती आणि 14 धावा या ओव्हरमध्ये कुठण्यात आल्यात. 15 धावा आपल्याला करायच्या होत्या. 5 धावा इथून मायनस होतील. कारण वाईट बॉल आणि नक्कीच एक विनंती असेल म्हणजे आमच्याकडून देखील कदाचित चुकी झालीच. पण आता 1 वर्षापासून आपण खेळतोय की तिसरी ओव्हर ही परफॉर्मन्स ओव्हरच असेल तर तुम्ही गृहीत देऊन चाला. प्रत्येक वेळेला अनाउन्समेंट होईल नाही होईल याच्याकडे लक्ष न देता आपलं 3 ओव्हर ही परफॉर्मन्स ओव्हर असेल हे डोक्यात ठेवायचं. फटका लाजवाब आहे. फटका तगडा आहे. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. हा येतोय आजच्या दिवसातला सगळ्यात फ्लॅट षटकार डीचे. अपघात होगा जनाबे आली कारण जुबेरला आता मात्र विचार करावा लागेल. समोर तेजस राऊत आहे आणि फलंदाजीचा थांबण्यासाठी नाव नाहीये. फटका हवेमध्ये आहे. फटका हवेमध्ये आहे. फटका लांब 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 चेंडूला पाठवलंय सीमा रेषा बाहेर. काय बॅटिंग करतोय. सलग 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. येस डीजे. नक्कीच पहिलं असं जेव्हा लेदर क्रिकेटमध्ये 2020 टुर्नामेंट चालू झाला होता त्यावेळेला असं वाटत होतं की 170 180 नंतर एक्सपेक्टेशन्स वाढल्या 200 आता एक्सपेक्टेशन झाल्या 250 आणि लेदर क्रिकेटमध्ये आता 20 ओव्हरमध्ये असे एक्सपेक्ट 300 कधी होतील. आता इथे असे एक्सपेक्टेशन्स असतात. नक्कीच तेच सांगत होतो पुढे कदाचित शतकाच्या दिशेने वाटचाल करता येईल का टेनिस क्रिकेटमध्ये. पण नक्कीच निश्चितपणे तेजस राऊत या ठिकाणी नक्कीच बाद झालेत. हॅट्रिक ऑफ सिक्सेस मारण्याच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी नक्कीच आपली विकेट गमावली. पण नक्कीच टाळ्या वाजवाल तितक्या कमी यदुवंशी संघ कारण तब्बल 67 धावांची खेळी ते फक्त आणि फक्त 67 धावांची खेळी वैयक्तिक बॅटमधून पाहायला मिळते. वैयक्तिक 67 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली अवघ्या 19 ते 20 चेंडूमध्ये. लाजवाब लाजवाब कौतुक करावं तितकं कमी. आता मात्र गोलू सिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मयूर दिवेकर इझिली पिक करतील. एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी पूर्णपणे होती. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. एक चांगल्या हाईट वरती गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण गॅदर झाला नाही. 2 धावा नक्कीच 1 मिनिटामध्ये यश संपादित झालाय. पावलावर पाऊल ठेवून नाही म्हणणार पण पावलाच्या बाजूला 1 फूट जरी मागे पाऊल ठेवलं ना तर ती तुम्ही 100च्या वर पोहोचू शकता. हलक्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये. एकच धाव आणि धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचली 70 या आकड्यावरती.
चला फास्ट थोडासा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. जास्त वेळ घेतला तर एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. फास्ट चेंडू फेका, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक संपवायचंच आहे. फुलटॉस चेंडू, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 71 या आकड्यावरती जर पाहतोय आता, मात्र थोडासा सामना स्पीडअप करायची गरज आहे. चला नवीन गोलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण मयूर दिवेकरला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नक्कीच चला थोडासा सामना स्पीडअप करायचा. मयूर दिवेकर जर आपण पाहिलं, चला पंच थोडासा सामना स्पीडअप करूया मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. एकदा जर आपण सामन्याला सुरुवात करतोय तर निश्चितपणे टाइमचं महत्व ठेवावं लागेल आपल्याला. पंचांच्या उजव्या बाजूकडून नक्कीच मयूर दिवेकर सज्ज होत असताना पहिला चेंडू नक्कीच प्रगतीपथावर वैयक्तिक षटक क्रमांक 2 टाकत असताना नक्कीच पाहायला मिळतात. कोलपाटाचा चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फंबल, 2 धावा नक्कीच एकवटला जातील. आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर 2 धावा महत्वाच्या, 2 धावा 73 धावा दफलकावरती नोंदवल्या जातात. मयूर दिवेकरला जर आपण विचार केला, पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते. या पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडून वैयक्तिक 14 धावा नक्कीच खर्च केल्या जातात आणि आता वैयक्तिक दुसरं षटक नक्कीच हाताळलं जातं. नक्कीच हलक्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. चौऱ्याहत्तर धावा दफलकावरती जर आपण पाहिलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॅटिंग गोलू सिंग आणि नक्कीच दुसरा फलंदाज जर आपण पाहिला बंटी यादवला आपण पाहतोय. आता बी शांततेत दोन्ही फलंदाज खेळत असताना, कारण तेजस राऊतने जो पाया रचून दिला त्या पायावरती नक्कीच इथे इमारत उभं राहण्याचा प्रयत्न नक्कीच निश्चितपणे या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईल. थोडीशी विस्फोटक खेळी नक्कीच करावी लागेल. मयूर दिवेकरच्या षटकाचा विचार केला तर हे षटक गेल्यानंतर तुम्हाला चान्सेस मिळतील. चांगला फटका फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होतोय. मयूर दिवेकरला किती वेळ शांत ठेवणार असा हा खेळाडू फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद झाला LBWच्या स्वरूपामध्ये. आणि नक्कीच निश्चितपणे जर आपण विचार केला तर डीजेला मात्र संधी आले. संधी नाव नाही पण सुंदर गोलंदाजाचं नाव मात्र मयूर दिवेकर. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होत असताना नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र मयूर दिवेकर इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहतोय की हलक्या चेंडू खेळून काढलाय. डॉट चेंडूची सांगता षटक क्रमांक या ठिकाणी नक्कीच उर्वरित डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच होत असताना पाहायला मिळतं. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल का? येस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी उमेशच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. 2 धावा एकवडल्या जातील. तिसरी धाव देखील एकवडली जाईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. बघितलं की कव्हरला कोणी नाहीये. आता मात्र वेग वाढवावा लागेल धावांचा. पावलं फास्ट टाकावी लागतील.
आणि 3 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाल्या. धफलकाचा जर आपण विचार करतो तर डबल 777 धावा धफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित नक्कीच शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. मयूर दिवेकरचा या ओव्हरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक मात्र गॅलेक्सी एज्युकेट संघाच्या माध्यमातून केला जातोय. 77 धावा धफलकावरती नोंदवल्या जात आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. हा मात्र पल्लूस खेळायचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच चुकला. एकच धाव या ठिकाणी मिळेल बाईटच्या स्वरूपामध्ये. आणि जर आपण पाहिलं बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव आणि नक्कीच षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होईल. उर्वरित शेवटचं षटक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. 78 धावा धफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. उमेशचा जर विचार केला तर 3 धावांवरती खेळत असताना आणि बंटी यादव 7 चेंडूमध्ये 7. तब्बल जर दोघांच्या स्ट्राईक रेटचा विचार करतो तर एक जण 90च्या स्ट्राईक रेटनी नक्कीच फलंदाजी उमेश बाईजी करत असताना पाहायला मिळतोय आणि 100च्या स्ट्राईक रेट म्हणजे रन बॉल इक्वेशन कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तेजस राऊत कुठेतरी विकेट गमावल्यानंतर कुठेतरी षटकारांमध्ये इथे या ठिकाणी ओसाड भूमी पाहायला मिळते. कोरडं पडलेलं यामध्ये नक्कीच कुठेतरी या ठिकाणी ओझिल रॉड्रिगसच्या खांद्यावरती जबाबदारी दिल्या म्हणजे अजून या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल म्हणजे तब्बल 85 धावांपर्यंत रोखला तर कुठेतरी चांगली बाद असेल. कारण जर आपण पाहिलं 67 वैयक्तिक धावा खेळून गेल्यानंतर उर्वरित टीमच्या फक्त आणि फक्त या ठिकाणी 78 म्हणजे 11 धावा या ठिकाणी फक्त खेळून काढल्यात बाकीच्या 3 खेळाडूंनी. तर मग कुठेतरी बघावं लागेल कारण जर पुढच्या मॅचमध्ये आपण बघतोय तर तेजस राऊतची विकेट गमावल्यानंतर समजा पहिल्या 2-3 चेंडूमध्ये असं होऊ शकतं, होणार नाहीये. फक्त 11 धावा फक्त आल्यात तर ही कुठेतरी विचार करण्यासाठी बात आहे. कारण जर आपण पाहतोय एकावर अवलंबून राहून चालत नाही, साथ द्यावी लागते. कॅपेबल आहेत दोन्ही. जर आपण पाहतोय बंटी यादव आणि गोलू सिंग थोडासा सामना स्पीडअप करा मित्रांनो. कारण जर आपण पाहतोय ना ओझिल सर थोडंसं आपण षटक लवकर संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू. पहिला फटका पावलावर ठेवलाय पाऊल. चेंडू जातोय का सीमा रेषा पार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईन वरती पाहिलं, जज केलं. बॉलला बाउंड्री लाईनला एक मॅथमॅटिकल इक्वेशनच म्हणावं लागेल. जेव्हा बाउंड्री लाईनवर खेळाडू असतात ना ते आईन्स्टाईन पेक्षा कमी नसतात. काहीतरी फॉर्म्युला असतो. पाय देखील वाचवायचा असतो, बॉल देखील अडवायचा असतो. त्याच्यामध्ये नक्कीच समर्थन मात्र दिलं जात आहे. पूर्णपणे सफल ठरतात. साहिल चंदेलियाला नक्कीच आपण पाहिलं. फटका चांगला ओव्हर पॉइंट्स खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर कव्हर्स खेळला गेला. डीप कव्हर मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. हा येतोय दर्जेदार फटका. चौकार. नक्कीच ओझिल जर आपण विचार करतो तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच जर आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर या ठिकाणी कमबॅक करायची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी पण त्यानंतर चौकार कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडतो. सरळ खेळलाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड येण्याचा प्रयत्न. मयूर दिवेकर असतील उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच निश्चितपणे एकच धाव या ठिकाणी एकवडली जाईल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे सरसावेल ते म्हणजे 85 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच वाईटचा इशारा पंचांकडून येईल कारण ऑफसाईड दी लेग साईडच्या आउटसाईडला हा चेंडू होता. नक्कीच लेग बाईच्या स्वरूपामध्ये माफ करा लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव एकवडण्यात आली आहे. बॅटला कडा लागली होती. साहिलला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून बंटीला पाहतोय स्ट्राईक वरती. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत जुबेर. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच. कारण थोडंसं जरी फंबल झालं ना टेनिस क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो कुठच्याही फॉर्मॅटमधलं क्रिकेट असो, थोडंसं फंबल झालं ना तर नक्कीच बॅट्समन आता माहिती आहे की आपण फिटनेस थोडासा वाढलाय. आपण फिटनेसवरती देखील काम करत असतो क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामुळे या 2 धावा सहजरित्या म्हणजे हातातला चेंडू निसटून बाहेर जरी गेला ना तुम्ही ॲग्रेसिव्हरित्या चेंडूवरती नाही गेला तरी 2 ते 3 धावा नक्कीच एकवडल्या जातात.
नक्कीच डेड बॉल असेल या ठिकाणी आणि धावफलकाचा जर आपण विचार केला तर 88 धावा तब्बल शेवटचा उर्वरित चेंडू शिल्लक असेल ह्याच्यावरती मोठा फटका आला तर अबाव 90 कुठेतरी एक समाधानकारक स्कोअरवरती. सरळ खेळला क्षेत्ररक्षक आहेत मयूर दिवेकर. इझी पिकिंग्स फलंदाज या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती बाद होईल आणि इथून पुढे टार्गेट असेल ते म्हणजे 89 धावांचं. प्रतिस्पर्धी संघ मागच्या मॅच म्हणजे 75 धावा कुठल्या होत्या, आता मात्र आव्हान आहे ते म्हणजे 89 धावांचं. गॅलेक्सी एज्युकेट संघ कशा प्रकारे पाठलाग करेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. नक्कीच तोपर्यंत मॅचमध्ये लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, पण नक्कीच संधी आहे आणि संधीचं सोनं करताना नक्कीच आपल्याला डीजे पाहायला मिळतील. एक मधुर संगीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. जर नवीन फलंदाज नक्कीच सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची जर आपण विचार करतो लवकरात लवकर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवूया आणि नक्कीच खेळायला सुरुवात करायची. कारण जर आपण पाहिलं ना ह्या धावा जर चेस करायचे आहेत तर मयूर दिवेकर या फलंदाजाचं खेळणं फार गरजेचं आहे. म्हणजे वैयक्तिक जर विचार करतो तर वैयक्तिक नक्कीच खेळी खेळत असतो, पण जर आपण पाहिलं आज टीमला गरज आहे. टीमला 85 म्हणजे 88 जवळ 89 धावा करायच्या. जर आपण पाहिलं 89 धावा करणं तितकं सोपं नाहीये, पण नक्कीच जर आपण पाहिलं गोलंदाज देखील चांगले आहेत. विपुल होलकरला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. भरपूर सारे गोलंदाज देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेजस राऊत स्वतः गोलंदाजी करतात. गोलंदाज आहेत पण आव्हान देखील तितकंच मोठं आहे. नक्कीच या ठिकाणी जो संघ अजून जेवायचा बाकी आहे त्या संघाला विनंती असेल की तुमचे पार्सल्स कंटेनर्स या ठिकाणी नक्कीच सुखरूप ठेवलेले आहेत तर नक्कीच घेऊन जा. कारण सर्वांचं जेवण झालंय, अजून तासभर लागला तर परत भूक लागायला स्टार्ट होईल. मग ते कंटेनर्स सुखरूप राहतील की नाही याची गॅरंटी कमिटी मेंबर्स घेणार नाही. तर विनंती असेल आपले जे कंटेनर्स बाकी आहेत ते कृपया करून घेऊन जायचे. इस सामन्याला सुरुवात होत असताना स्ट्राईकवरती नक्कीच मयूर दिवेकर बदलापूरमधला एक नावाजलेला खेळाडू आणि एक विपुल होलकर ज्यांनी नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स कीच गाजवल्या. जर आपण विचार करतो विपुल होलकरचा देखील तर त्याला बॅटिंगमध्ये यायला पाहिजे होतं, कारण नंतर जर तेजस राऊत नंतर कुठचा कॅपेबल खेळाडू या संघामध्ये विपुल होलकर असताना कुठेतरी ठीक आहे. नेव्हरदिलेस सामन्याला सुरुवात होती. यस पहिला चेंडू प्रगतीपथावर सरळ खेळून काढलाय स्ट्रेट ॲज अन एरो. सरळ खेळलाय, चेंडूला पाठवलाय पहिल्या चेंडूवरती. का मला बदलापूर मधला एक नावाजलेला खेळाडू बोललं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना मयूर दिवेकर इज सेट टू द फायर फ्रॉम द फर्स्ट बॉल. येस डीजे.
सरळ घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच एकच धाव मिळेल. नक्कीच समजलं, कारण जर आपण पाहिलं विपुल होलकरला पहिली गोलंदाजी द्यायची होती म्हणून त्याला बॅटिंगमध्ये पहिल्या 2 ओपनर्समध्ये नाही पाठवता येणार. त्याच्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर त्याला पाठवण्यात नाही आलं, कारण सर्वांना बॅटिंग बॉलिंग मिळावी. असंच वाईस वर्सा असेल, जो गोलंदाज किंवा फलंदाज जो पहिले खेळतो त्याला 2 ओव्हर, त्यानंतर 2 बॅट्समन ओपनरमध्ये नाही पाठवता येणार. नक्कीच जर एक चांगली बात असेल, म्हणजे जेणेकरून सर्व जे खेळाडू आहेत ते आपलं योगदान या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये देऊ शकतात, ह्याची देखील काळजी BTCL घेतो. एक चांगली बात असेल, म्हणजे नियम व अटी हे प्रत्येक खेळाडूसाठी किती महत्त्वाचे असतात जेव्हा तुम्ही एक टुर्नामेंटचा आलेख पाहता तेव्हा. फटका फसलाय का? निश्चितपणे इथून कॉम्बॉक्स मधून बघताना तर नक्कीच वाटतंय, आणि जर विपुल होलकर कॅच खाली असेल तर नक्कीच नावावरती ही विकेट. कॉट अँड बोल्ड फलंदाज नक्कीच बाद होत असताना सुनील पडांगे बॅक टू द डकआउट. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅट्समॅन गोविंद इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतो. जर आपण पाहतोय मयूर दिवेकर आणि गोविंद इन ऍक्शन मध्ये नक्कीच दोन्ही फलंदाज गॅलेक्सी एज्युकेटर्स या संघामध्ये खेळत असताना, तर गोविंदचा जर जर आपण विचार करतो ना, ताकदीशीर खेळाडू आहे, बाहुबली खेळाडू आहे, बाजू में दम है, लेकिन वो दमकम अभी दिखाना होगा. कारण जर इथून पुढे जर आपण पाहतो ना, प्रत्येक षटका मागे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले जर तुम्ही मोठा नाही करत आहात, माय परफॉर्मन्स ओव्हर, टिप बॉल ओव्हर, प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल, प्रत्येक षटक काउंट होईल. कारण जेव्हा चेसिंग मध्ये तुम्ही करत असताना माइंड मध्ये कॅल्क्युलेटर फिरत ठेवावा लागतो. विपुल होलकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गोलंदाजीसाठी. गोविंद नक्कीच विपुल होलकरचा सामना करेल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला, क्षेत्ररक्षक अडवतील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत सहज एक धाव, एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 7 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी जर आपण विचार करतो पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक साठी जाणला जाणारा खेळाडू विपुल होलकर मात्र चांगला कमबॅक केला. 4 चेंडूमध्ये 7 धावा. चांगला फटका खेळलाय, बॉल टर्न झालाय. बॅटनी बॉल टर्न करण्याची कला मात्र मयूर दिवेकरनी आज दाखवली आहे. टप्पा पडलाय आणि नक्कीच चेंडूला या ठिकाणी गतीपेक्षा जास्त दुर्गती झाल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 धावा या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे मिळतील. 10 धावा फलकावरती नोंदवल्या जातील. नक्कीच या फटक्याची गरज होती कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप करण्यासाठी, कारण एक चौकार जर पहिल्या चेंडूवरती आला, नंतरचे 3 चेंडू जर डॉट कुठेतरी जात आहे, तर 5व्या चेंडूवरती विचार करण्यासाठी भाग पडतं फलंदाजाला की आता मात्र या फटक्याला काहीतरी एक रूपांतर करावं लागेल. मयूर दिवेकर पुन्हा एकदा सुपला ना शेट. कडक फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. गुडनाटेकर तमाशात एक चेंडूला बिरकावून दिला चौकाराच्या दिशेने. पहिलं बघितलं की कुठे फिल्डर्स आहेत, मग डोळ्यामध्ये रिजन सेट केली की मला इथे मारायचं आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. चांगला फटका, 4 धावा नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी मिळतील. एसटी चांगला फटका, 21 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावचीची संधी या ठिकाणी नॉट आउटचा इशारा असेल. नक्कीच टॉस साठी याचा विनंती असेल जर आपण पाहिलं.
अखिलेश 11 विपक्ष बदलापूर वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती असेल की टॉससाठी यायचं. बदलापूर वॉरियर्स कोण नक्कीच अमित याला नक्कीच अमित दादा यांना विनंती असेल की सुभाष हे नक्कीच नाणेफेकीचा कौल केला असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं राम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आदर्श पंचांकडे लावड अपील आहे. तरी मैदानाच्या आतमध्ये घडताना बिघडताना पाहायला मिळत आहे, कारण विकेट फार महत्वाची आहे. मयूर दिवेकरचा जर आपण विचार करतो तर या विकेटसाठी नक्कीच अशी झुंज होणार याच्यात काही दुमत नाही आहे, पण ती पंचांसोबत झुंज होईल की नाही हे पाहणं देखील तितकंच गरजेचं होतं. ही विकेट मात्र नॉट आउट असेल, पंचांचा इशारा नॉट आउटचा आला, जागेवरती येऊन पंच सांगतीलच नॉट आउट आहे. आणि नक्कीच निश्चितपणे मयूर दिवेकर सेफ इन दी पॉपिंग क्रीज. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अजूनही टाण मांडून बदल असताना खेळण्यात मिळतील. टॉस केला जातोय. ठीक आहे, लेट्स फ्लिप दी कॉइन. अमित गिरी या ठिकाणी नक्कीच मॅच रेफरी. टेल्स इज द कॉल आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. नक्कीच त्याच्याशी संवाद तत्पूर्वी नक्कीच टॉस कोण जिंकला, नक्कीच फक्त टॉस जिंकून निर्णय कळवायचा. बॅटिंग घेणार. आणि काय माइंडसेट असेल, कशा प्रकारे अग्रेसिव्ह माइंडसेटने खेळला जातील. हा ॲग्रेसिव्ह माइंडसेट 75 किंवा 80 करणार आम्ही. नक्कीच धन्यवाद. त्याच्यानंतर आदर्श आपण संवाद साधूया. पहिले बॅटिंग की बॉलिंग, जर टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं. आम्ही पण टॉस जिथून बॅटिंगच घेणार होतो. आम्ही पण चांगला स्कोअर मैदानात करणार होतो. जर आपण पाहिलं आता जर 85 म्हणजे 88-89 धावा होत आहेत, मागच्या मॅच म्हणजे 75 धावा झाला, किती धावांपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आम्ही 6 ओव्हरमध्ये 50च्या आतमध्ये आम्ही कसं रोखू त्याच्यावरती जास्त लक्ष देऊ. म्हणजे जर आपण पाहतोय तुमच्या मॅच, आता जसं मयूर दिवेकरला पाहिलं, तेजस राऊतला पाहिलं, चांगले फलंदाज, तुमच्यामध्ये असे कुठचे खेळाडू आहेत बॉलिंगमध्ये जे तुमचं हे जे प्रयत्न आहेत 6 ओव्हरमध्ये 50 धावा रोखण्याचा, काय एक्स फॅक्टर तुमच्यामध्ये आहे ते देखील सांगाल का. आमच्याकडे एक्स फॅक्टर सध्या या मॅचला एकच आहे, मयूर जाधव म्हणून बॉलिंगसाठी. नक्कीच डिपेंडेबल असेल मयूर जाधववरती. आणि बॅटिंगमध्ये देखील ऑल द बेस्ट. आपण सेकंड इनिंगमध्ये नक्कीच पाहू बॅटिंग बदलापूर वॉरियर्स या संघाची. तत्पूर्वी या मॅचकडे वळत असताना एक तडफदार मॅच या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूकडून आणि जर आपण पाहतोय एक चांगली मॅच दोन्ही संघांमध्ये लढत असताना दोन्ही संघ झुंज देतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गॅलेक्सी एज्युकेट संघ तर दुसऱ्या बाजूला यदवंशी संघ. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, झेल ड्रॉप झालाय. संधी होती, संधीचं सोनं करू शकले नाही आहेत. लाऊड अपील आहे, अजूनही डिसिजन आलेला नाहीये. परत एकदा लाऊड अपील आहे. काय घडलंय, काय बिघडतंय ही मॅच. एकेका बॉल साठी केलेली जिद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला गॅलेक्सी एज्युकेट संघ सांगतोय की आम्ही शेवटच्या श्वासेपर्यंत लढत राहू, तर दुसऱ्या बाजूला यदुवंशी संघ सांगतोय की आम्ही तुम्हाला मात्र तेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकूच देणार नाही. ही लढत मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पाहायला मिळते तेव्हा मात्र रोमहर्षक सामना पाहायला मिळतो. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूकडून. यस, दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर. अवांतर रूपात एकनी भर पडेल, संघाची धावसंख्या वाढेल. आणि संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार करतो तर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25 धावा. फटका चांगला आहे आणि जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी, 1च धावा या ठिकाणी नक्कीच मिळेल. मयूर दिवेकरला अद्याप शांत ठोकण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. जर आपण पाहतोय 1च धाव या ठिकाणी 26 धावा फलकावरती नोंदवलं जात आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 26. कारण या षटकाचा जर आपण विचार केला ना, एक षटकार आलाय पण एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा कुठेतरी दिल्या जातात. जसं आपण ओव्हर थ्रो पाहू, त्याच्यानंतर 2 वाईड आपण पाहू आणि कुठेतरी 12 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केला. जर आपण मयूर दिवेकरच्या वैयक्तिक खेळीचा विचार करतो 9 चेंडूमध्ये 22 धावांची वैयक्तिक खेळी अद्याप साकार केली आहे. पण आता इथून पुढे अजून विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, कारण आता मात्र विपुल होलकर सारखा फलंदाज नक्कीच परफॉर्मन्स ओव्हर असेल. 3री ओव्हर म्हणजे परफॉर्मन्स ओव्हर. नक्कीच 15 धावा तुम्हाला या ठिकाणी इथून पुढे
कुठनं देखील गरजेचं आहे ना, तर 5 धावा तुमचा मायनस होतील आणि जर 15 धावा गुडला ना तर कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा ज्या कमी आल्या त्या कुठेतरी कव्हर अप होण्यात येतील, कारण 5 धावा प्लस देखील होतील. फटका चांगला आहे, फटका गॅप मध्ये आहे. फटका मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर नसून बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर, धावा मी त्या तब्बल फ्लॅट षटकार. येस टीचर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा अद्याप संपर्क झालेला नाही. डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता. आपण जर मयूर दिवेकरला पाहिलं तर एका हाताने मात्र रिव्हर्स देखील खेळलाच होतं, म्हणजे बॅटीला बॉल लागल्यावर एक हात मात्र सोडून देतात. ताकदीमध्ये तर कुठेतरी कमीपणा नाहीच घेत, पण जर आपण टायमिंगचा विचार करतो तर टायमिंग कुठेतरी चुकत असताना नक्कीच पाहायला मिळतं. सुपला शॉट या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे खेळला गेला क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. या ठिकाणी सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, धावा मी त्या तब्बल 4 चौकार. येस टीचर. येस टीचर, धन्यवाद. वाईटचा इशारा नक्कीच पंचांच्या बाजूकडून येईल आणि जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र कुठेतरी गती मिळत असताना पाहिलं 37 धावफलकावरती जर पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक अजून तिसरं चालू असताना उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परफॉर्मन्स ओव्हर आहे. फटका काऊ कॉर्नर मध्ये नक्कीच गॅप मध्ये खेळून काढला, ताकद फार आहे आणि ताकदीच्या जोरावरती मात्र हा फटका गॅप मध्ये, गॅप सिलेक्शन चांगलं, चौकार आला. येस टीचर. पंधरा धावा तर निश्चितपणे 15च्या पुढेच धावा आल्यात. जर आपण पाहिलं तर नक्कीच तब्बल टोटल 15 धावा, म्हणजे एकदम सक्सेसफुल परफॉर्मन्स ओव्हर नक्कीच पार पडत असताना नक्कीच पाहायला मिळते. फटका अप्रतिम, 15 धावा काय माझ्या समोर 20 धावा डेवा परफॉर्मन्स ओव्हर मध्ये, याची घोषणा मात्र याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 धावा प्लस करत असताना आपल्या संघासाठी, म्हणजे 21 प्लस 5 26 धावा अद्याप कुठल्या गेल्यात असं पकडायला हरकत नाही. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक आहे. काय बॅटिंग करतोय. टोटल स्कोरचा जर आपण विचार करतोय 47 धावा दाखल 47 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजूनही 5 पस करायचे बाकी आहेत. विपुल उलकरचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. मयूर दिवेकरचे जेव्हा डोळे मात्र चेंडूवरती स्थिरावतात ना, त्याची दुर्गती मात्र निश्चितपणे लिखली जाते. हलकर ते चेंडू खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. एकच जावे या ठिकाणी एकवडली जाईल. त्याला माहिती आहे या षटकाचं काम झालंय. कॅल्क्युलेटेड रिक्स घेऊन क्रिकेट खेळलं जात आहे. लो रिक्स आणि हाय रिवॉर्डचे एक्सपेक्टेशन्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 धावा प्लस केल्यानंतर या ठिकाणी नक्कीच जर आपण धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 18 चेंडूचा इथून पुढे खेळ उर्वरित आहे.
या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या 6 चेंडूमध्ये पुढच्या येणार, कारण टेप बॉल ओव्हर या ठिकाणी नक्कीच केव्हा निवडली जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल, कारण टेप बॉल ओव्हरमध्ये अद्याप आपण पाहिलंय की टेप बॉल ओव्हर फार मॅचमध्ये क्रुशियल ठरते. मोठे फटके टेप बॉल ओव्हरमध्ये शक्यतो येत नाही. म्हणजे तुम्ही जर असं पकडून झाला की तुम्हाला प्रति षटका मागे 15 धावा करायच्या आहेत, तर तुम्हाला 56 धावा दाखल करते, 56. हॅलो, 53 धावा धावफलकावरती नक्कीच पुढच्या काळामध्ये जसं जसं AI डेव्हलप होईल ना, तसे तसे आपण स्कोरिंगसाठी रोबोट ठेवू, म्हणजे चुकाच होणार नाहीत. असं नक्कीच पुढे आपण नक्कीच असा निर्णय घेऊ. BTCL ला विनंती असेल की लवकर एक रोबोट मध्ये आपण AI जसं कन्वर्ट होतं ना, एक पुढे 10 वर्षात 12 वर्षात रोबोट स्कोरिंगसाठी, म्हणजे चुका नाही होणार. ऑटोमॅटिक, येस येस येस, असं कुठेतरी काहीतरी आपल्याला नक्कीच निश्चितपणे पुढे येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळेल. पण जोपर्यंत आता चुका होत आहेत तोपर्यंत एकच जाव या ठिकाणी.
आणि जर आपण पाहिलं तर नक्कीच आता मॅचमध्ये परत एकदा आपण शिडकाव करण्याचा प्रयत्न करूया स्कोअरबोर्डवरती. तर 54 धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतं. वैयक्तिक मयूर दिवेकरचा विचार करतोय तर 44 धावांवरती खेळत असताना 16 चेंडूमध्ये कुठेतरी तेजस राऊतच्या बॅटमधून जशी इनिंग आली होती तशीच इनिंग कुठेतरी मयूर दिवेकरच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे कारण टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता खाली राहतो. 16 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. टेप बॉल ओव्हर म्हणलं ही ओव्हर तुम्हाला काउंट करून चालते. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल डबल्स वरच भर द्यावा लागेल. बॅटची कडा लागल्या समोरच चेंडू आहे. या ठिकाणी नक्कीच आपली विकेट गमवावीच लागेल कारण सेन्सिबल क्रिकेट हे अद्याप जर आपण गॅलेक्सी एज्युकेटर संघाच्या माध्यमातून बघतोय तर मात्र फक्त मयूर दिवेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. म्हणजे मी असं नाही सांगत आहे की बाकीचे खेळाडूंनी प्रयत्न नाही केले पण कॅल्क्युलेटेड. जसं आता त्याने टेप बॉल ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली. त्याला माहिती आहे की नंतरच्या ओव्हरमध्ये 35 धावा 12 चेंडूमध्ये मी तर करू शकतो पण सोबत राहणं एका फलंदाजासाठी तितकंच महत्वाचं आहे. टेकदामीमध्ये क्षमता आहे, क्षमतेचा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार करतोय. पण जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करतोय यदुवंशी जो गोलंदाजी करतोय त्यासाठी चांगली बात असेल कारण चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना गोविंदला आपण पाहतोय. परत वळूया मॅचकडे. या ओव्हरचा आपण विचार करतोय तर तब्बल शिडकाव केला जातोय मॅचमध्ये यदुवंशी संघाच्या माध्यमातून. बॅटचा बॉटम एज नक्कीच या ठिकाणी बॉटममध्ये बॅट चेंडू आदळतोय. 2 धावेचा प्रयत्न निश्चितपणे न केला जाईल तोच बरा कारण समीकरण बदलत आहे. एकच धाव म्हणजे या षटकाचा विचार करतो 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात आणि स्कोअरबोर्ड मात्र या ठिकाणी 55 या आकड्यावरती स्थिरावतोय, स्थगिती होते आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तब्बल आपण उलटे गिनतीचा विचार करतोय तर मात्र 14 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी अजूनही बाकी आहे. मॅच ऑन आहे पूर्णपणे. जर आपण पाहतोय जोपर्यंत मयूर दिवेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये हे घुंगावत राहील ना कानाकोपऱ्यामध्ये तोपर्यंत मात्र ही मॅच पूर्णपणे ऑन होत असताना आपल्याला पाहायलाच मिळेल. गॅलेक्सी एज्युकेटर संघ नक्की झुकणार नाहीये. खाली राहिला चेंडू, खाली राहिला. टेप बॉल आहे. नक्कीच मयूर दिवेकर साठी एकच म्हणीन जो उड़ने का शौक रखते हैं ना वो गिरने का खौफ नहीं रखते. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जर ही मॅच बनवायची असेल ना तर शेवटचा चेंडू पर्यंत शेवटचा श्वासेपर्यंत प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले जात आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून देखील. तेवढ्याच प्रयत्नासाठी यश कोणाला संपादित देता दोन्ही संघ नक्की 100% देण्याचा प्रयत्न पण कोणाचे 100% या ठिकाणी नक्की सफल ठरतील ही येणारी वेळ सांगेल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी नक्की समाप्त झाला. या षटकाचा विचार केला टेप बॉल ओव्हर मध्ये अद्याप शेखर राव याच्या माध्यमातून नक्कीच अप्रतिम षटक फेकण्यात आला. फक्त अवघ्या 2 धावा खर्च करून एक विकेट देखील प्रस्थापित केली धावतीच्या स्वरूपामध्ये आणि या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला तर संघाची धावसंख्या झाली 55 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मध्ये थोडा वेळ आहे पण वेळ नका घेऊ मित्रांनो, लगेच दुसरी ओव्हर आपण चालू करूया. तत्पूर्वी एक शॉर्ट ब्रेक मध्ये आपण नक्कीच एक मधुर संगीत ऐकू. चला सामना आपण स्पीडअप करूया. एक 2 ते 3 सेकंद तुम्हाला नक्कीच थोडासा श्वास घेण्यासाठी मोबा दिला होता पण तो मात्र नक्कीच आयोजक म्हणाले की फिटनेस तुमची टेस्ट करायची असेल तर मात्र BTCL ची टुर्नामेंट खेळा. सलग मॅचेस नसतात त्याच्यामुळे नक्कीच बरोबर आहे कारण 6 ते 12 ओव्हरमध्ये कुठच्याच फॉर्मॅटमध्ये हा ब्रेक नाही दिलेलंच चांगलं आहे कारण तो जो मोमेंटम आपण जो खेळायचा असतो तो मात्र कुठेतरी तोडतो असं म्हणायला हरकत नाही कारण आता मात्र इन ॲक्शनमध्ये टेक धामी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्युअर बॉलवरती आता खेळलं जाईल
क्रिकेट आणि नक्कीच निश्चितपणे जर आपण पाहिलं 12-34 समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या समीकरणाचा पाठलाग करत असताना TM फॅक्टर नक्कीच पाहायला मिळेल. टेक धामी आणि मयूर दिवेकर. नक्कीच आपली विकेट गमवावी लागते कारण एक एक चेंडू महत्वाचा आहे. याच्यानंतरच्या चेंडूवरतीच देखील असा डॉट आला असता आणि त्यावेळेला जर असं झालं असतं याची काळजी घ्यावीच लागते कारण आता समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत जाईल. प्रत्येक चेंडू हे आव्हाना करीताच असेल. प्रत्येक चेंडू या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे काहीतरी नवीन करून एक फटका कुठून तरी आणण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाकडून असेल. आता कुठचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. नो बॉल आहे का? विपुलने 2 टाकल्यात बरोबर आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एकच बॉलर 2 ओव्हर टाकू शकतो. बाकी सगळ्यांना एक एक ओव्हर आहे. तर पंच नक्कीच डिसिजन कळवायचं आहे की तुमचा काय आहे. रनआउट ची विकेट आहे काय पंच कळवतील. हा तर नो बॉल आहे फॉर शुअर. डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच अंपायर थोडस इकडे यायचं. एका अंपायरने इकडे यायचं. कुठच्याही एका अंपायरने लवकर पळत थोडस. एकच पहिलाच बॉल होता. बॉल काउंट नाही होणार. ओव्हर बॉल काउंट नाही होत बाबा. बॉक्स क्रिकेट बॉल काउंट. एक धाव असेल, रनआउट देखील असेल आणि फ्रेश ओव्हर चालू होईल. एक धाव आहे आताची. रनआउट नक्कीच आहे. टेकदा मी रनआउट झालेत. न्यू बॉलर न्यू ओव्हर नक्कीच या ठिकाणी गेले जाईल आणि फ्री हिट मात्र असेल. त्या बॉलरला फ्री हिट कंटिन्यू असेल. हॅलो नक्कीच सर. दिनकर सर तुम्हाला तर माहिती आहे किती आपल्याला फास्ट खेळवायचं आहे. थोडंसं लवकर. चला संदीप कच्ची नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आता मॅचला मजा येणार आहे कारण 12 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान. मॅच मध्ये घुसूया परत एकदा. फटका चांगला आहे चांगला आहे चांगला लांब चाललाय लांब चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा येत आहेत 6 षटकार. पाहिलं तर नक्कीच मॅच मध्ये जोपर्यंत मयूर दिवेकर आहे
तोपर्यंत गॅलेक्सी अजोगेर आहे. मी तर असं म्हणेन इथून पुढे संदीप कच्चीमध्ये दम आहे नक्कीच, पण आईज ऑन द बॉल सेट झालेला बॅट्समन मयूर दिवेकर आणि दिनकर यादव पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार या ठिकाणी नक्कीच खाल्ला जातो त्यांच्या माध्यमातून. वैयक्तिक जर आपण विचार करतोय तर मयूर दिवेकर 48 या आकड्यावरती नक्कीच वैयक्तिक खेळी. डॉट चेंडू गती मिळणार नाहीये हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. दिनकर यादव तुम्हाला गती देणार नाही, तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागेल. जर आपण इथे विचार केला मयूर दिवेकरचा तर ताकदीचा वापर तुम्हाला आता या षटकामध्ये पूर्ण करावा लागेल. मला माहिती आहे इंजर्ड आहात ते सगळं एका बाजूला, पण जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर उतरताना तेव्हा तुम्ही पूर्णपणे मेंटली फिट असलात ना तरी पण नक्कीच निश्चितपणे या मॅच मध्ये पूर्णपणे खेळू शकता. माहिती आहे परत एकदा डॉट दिनकर यादवचा कमबॅक म्हणायला हरकत नाही, एक मिनी कमबॅक असेल. इथून पुढे जर 3 चेंडूंमध्ये काहीच नाही होत आहे ना तर शेवटचं षटक मात्र कुठेतरी निर्णयाच्या दिशेने वाटचाल करणार असेल. धावफलकाचा जर विचार करतोय तर धावफलकाच्या आधाराने साठ धावा धावफलकावरती 60. नऊ बॉल 29 धावांची गरज. हा देखील डॉट मयूर दिवेकर सारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी शांत ठेवला, संत बनवला, पण हा संताचा अंत मात्र नसावा ह्याचीच प्रार्थना मात्र असेल. कारण दिनकर यादव या ठिकाणी निश्चितपणे काय फलंदाजी रोखण्यासाठी समर्थन मात्र केलं जात. हा फटका लाजवाब आहे, हा फटका बाहेर आहे. मी शांत असलो तरी पण संत नाही याची घोषणा मात्र केली जाते, ती म्हणजे मयूर दिवेकरच्या बॅट मधून. मॅच टर्न झाली आणि मयूर दिवेकरची 50 आजच्या दिवसातली दुसरी 50 या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते. या मॅच मध्ये 2 50 नक्कीच निश्चितपणे आल्या. थोडासा सामना स्पीडअप करू दिनकर सर. नक्कीच निश्चितपणे आपल्याला माहिती आहे शेवटचा चेंडू आहे, या शेवटच्या चेंडूवरती मयूर दिवेकर काय करतील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. षटकाराच्या दिशेने वाटचाल करतील की मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. सिंगल घेतली, षटकाराचाच प्रयत्न होता, फलंदाज मात्र निश्चितपणे या ठिकाणी बाद झाला. सिंगल देखील काउंट केली जाणार नाही. शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये नक्कीच निश्चितपणे जर आपण पाहिलं तर मात्र 6 चेंडूमध्ये 23 धावा करावे लागतील. कितपत महाग हे ठरू शकतं, हे जे डॉट्स आले दिनकर यादवच्या ओव्हरमध्ये ते कितपत महाग ठरू शकतात ही येणारी वेळ सांगेल. तत्पूर्वी तेजस राऊत आणि मयूर दिवेकर या मॅचचे दोन्ही हिरो पूर्णपणे ठरण्याची आता मात्र आपल्याला समजेल या मॅचचा खरा हिरो कोण आहे, मयूर दिवेकर की मात्र तेजस राऊत. या मॅच 23 धावांची गरज आहे. प्रयत्न दोघांनी सेम केलेत मी तर म्हणीन. यश कोणाला मिळेल येणारी वेळ सांगेल. एका बाजूला तेजस राऊत तर दुसऱ्या बाजूला मयूर दिवेकर. एका बाजूला ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला शहरी, अशी ही लढत नक्कीच पाहायला मिळेल. चला सामना थोडासा लवकर स्पीडअप करू नक्कीच मित्रांनो. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडू वरती या ठिकाणी नक्कीच झेल बाद झालाय तो खेळाडू म्हणजे मयूर दिवेकर. एक लागलेली आस ज्याच्यासाठी केला होता अट्टास तो मात्र या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना कुठेतरी पाहायला मिळतोय.
आणि या ठिकाणी तेजस राऊत या ठिकाणी कमबॅक केला जातोय, तो म्हणजे पूर्णपणे यदुवंशी संघाच्या माध्यमातून. पण मयूर दिवेकर साठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या प्रकारे तो फलंदाजी केली आहे, तब्बल 54 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल आणि ते प्रशांत बनोडे इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आता मात्र ज्या स्थितीमध्ये आपल्याला संघाला मयूर दिवेकर सोडून गेले त्या स्थितीपासून सुरुवात करावी लागेल. कौतुक असेल तेजस राऊतचं देखील. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. गोलू सिंग इन ऍक्शन मध्ये बॉल सोडणार नाहीयेत, एकच धाव मिळेल. कौतुक करावं लागेल तेजस राऊतचं. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे नक्कीच विकेट प्रस्थापित केली मयूर दिवेकरची, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे अग्रेशन जे होतं ना 5 ओव्हर ते मात्र कुठंतरी बाहेर पडलं. आणि फास्ट बॉलर जो असतो अग्रेशन नक्कीच मॅन्डेटरी म्हणावं लागेल, कारण विकेट गेल्यानंतर कुठेतरी ते बाहेर पडतंच. पण नक्कीच निश्चितपणे आणि तेच बॉलिंग मध्ये दिसतंय. आणि आता कुठेतरी मॅच पूर्णपणे निष्ठत असताना पाहायला मिळते. कुठेतरी विजयाची मोहर मात्र या ठिकाणी नाव आपलं कोरलं जात आहे, कारण यदुवंशी या संघाने तर अर्ध नाव कोरलं गेलंय. फक्त औपचारिकता मॅच मधल्या या ठिकाणी निश्चितपणे शिल्लक असतील, त्या म्हणजे 3 चेंडूमध्ये 21 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच म्हणावा लागेल तेजस राऊतचा. कुठेतरी मॅच इंटरेस्टिंग झाली असती, कारण जर आपण पाहिलं असतं जर टेप बॉल ओव्हर कुठेतरी कॅपिटलाइज, चुकांवर आता विचार करावा लागेल. टेप बॉल ओव्हर कुठेतरी कॅपिटलाइज करू शकलो असतो. दिनकर यादवच्या ओव्हरमध्ये 10 धावा ज्या आल्या त्याच्यामध्ये कुठेतरी जे डॉट्स गेले तिथे काहीतरी करू शकलो असतो. चुकांचा विचार करावा लागेल, कारण ज्या प्रकारे आपण चुका करतो ना, चुका सुधारून जो पुढच्या मॅच मध्ये पाऊल टाकतो ना, त्या मॅचला देखील तितकंच महत्व असतं. कारण त्या मॅच मध्ये तुम्ही आपल्या चुका सुधारून जर चुका परत केल्यात तर तो मात्र मजा नाही येत. कारण जर आपण पाहिलं मॅच मध्ये देखील तसंच काहीतरी घडताना आपण पाहतोय. आणि मॅच या ठिकाणी समाप्त झाली आहे आणि यदुवंशी संघ नक्कीच या ठिकाणी विजयी झालाय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. हार्ड लक गॅलेक्सी एज्युकेटर्स. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच आपण वळणार आहोत बदलापूर वॉरियर्स विपक्ष अखिलेश 11 या दोन्ही संघांमध्ये. तर पहिल्या सत्राची जबाबदारी निश्चितपणे नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आवाजचं परिवर्तन नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे.